आता वक्फ बोर्डबाबत सर्वत्र चर्चा चालू आहे। केंद्र सरकार वक्फ बोर्डवर निर्बंध घालण्यासाठी सुधारक विधेयकासाठी संसदेत प्रस्ताव मांडत आहे। आता वक्फ बोर्ड म्हणजे काय, ते नेमकी कसं काम करत होतं आणि त्यात नवीन सुधारणा कोणत्या आहेत याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। आता वक्फ म्हणजे काय, ते इस्लामिक कायद्याअंतर्गत केवळ धार्मिक किंवा धर्मदायी हेतूसाठी दिली जाणारी मालमत्ता म्हणजे वक्फ। जगातील सर्वात जास्त वक्फ होल्डिंग भारतामध्ये आहे। सशस्त्र सेना आणि भारतीय रेल्वेनंतर सर्वात जास्त जमीन ही वक्फ बोर्डकडे आहे। देशात एक सेंट्रल आणि 32 स्टेट वक्फ बोर्ड आहे। वक्फ बोर्डच्या जमिनीवर जर शाळा, हॉस्पिटल असं काही बनवलेलं असेल तर त्याचा सर्व खर्च सरकार करेल असा नियम सेंट्रल वक्फ बोर्डने बनवलेला आहे। आधीच्या नियमानुसार जर वक्फ बोर्डने तुमची संपत्ती ही वक्फ बोर्डची संपत्ती आहे असा दावा केला असेल तर त्याविरोधात तुम्ही कोणत्याही कोर्टात जाऊ शकत नाही। वक्फ बोर्डने दिलेल्या निर्णयाविरुद्ध तुम्ही कोणत्याही न्यायालयात दाद मागू शकत नव्हते। नवीन दुरुस्तीनुसार यामध्ये बदल करण्यात आलेला आहे। वक्फच्या नवीन नियमानुसार वक्फच्या जमिनीचे सर्वेक्षण करण्याचा अधिकार हा आयुक्ताकडून काढून घेऊन जिल्हा अधिकारी किंवा उपायुक्त यांना देण्यात आलेला आहे। एखादी मालमत्ता ही वक्फ अंतर्गत येते की नाही हे ठरवण्याचा अधिकार वक्फ बोर्डकडून काढून घेण्यात आलेला आहे। नवीन प्रस्तावानुसार त्रिस्तरीय लवाद्याची सदस्य संख्या कमी करून 2 करण्यात आलेली आहे। लवाद्याचा निर्णय हा अंतिम नसणार आहे। तसेच लवादाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध तुम्ही 90 दिवसाच्या आतमध्ये उच्च न्यायालयात दाद मागू शकता। व्हिडिओ आवडला असल्यास कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।